हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून अगदी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि चला आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पुणे वन डे ट्रिप दाखवणार आहे. आणि हा व्लॉग शूट करण्याचे माझे एवढेच कारण आहे की ही छोटीशी आठवण आमच्या फॅमिलीची माझ्यासोबत नेहमीच असेल. सो ना दुपारचे 12 वाजले होते आणि आम्ही आलो होतो, खूप ऊन लागलं होतं. सो पहिल्यांदा पाणी पिलो आणि आता आम्ही निघालेलो आहे फिरण्यासाठी. तर आता तुम्हाला जर समजलं असं ना मी कुठे आलो आहे तर नक्की कमेंट करा. गाडी वगैरे आम्ही व्यवस्थित पार्क केलेली आहे. आणि ह्या जागी आम्ही पहिल्यांदा येऊन गेलो, पण तिकीट कधीच काढलं नव्हतं कारण परिस्थिती तशी होती. त्यावेळेस 40 रुपये 20 रुपयेसुद्धा आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते. तर फायनली आम्ही शनिवार वाड्यात आलेलो आहोत. आणि ॲक्च्युली स्वराजला पण मला ह्या गोष्टी दाखवायच्या होत्या की आपले ऐतिहासिक वस्तू कशा आहेत आणि त्यांची किंमत आपण केलीच पाहिजे. आपला इतिहास हा आपल्यासाठी खूपच चांगला आहे आणि त्या खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जातो. आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टींची जाणीव करून देतो की आपले पूर्वज, आपले जे काही नातेवाईक असतील, आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असतील, झाशीची राणी असतील, ह्या साऱ्या लोकांनी किती सारा त्याग केला, तेव्हा आज आपण एवढी छान आयुष्य जगत आहे. सो इथे ना तिकीट होतं ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून पण काढणं. तर ना इथे स्वराजच्या माझ्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या आणि हे तिकीट बुक करत होते. तर पहा इथे मस्त मी त्याला सांगत होते की हे काय आहे, याचे दरवाजे कसे, कुणी बांधला वगैरे, असं आमच्या चालल्या होत्या गप्पा छप्पा. तर फायनली आता आमचं तिकीट काढून झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय आतमध्ये. मी आधी आले ना तेव्हा आम्ही बाहेरूनच फोटो काढून असंच निघून गेलेलो, पण आज मी पहिल्यांदा आतमध्ये जाते आणि उत्सुकता पण होती तेवढीच की आपलं जे इतिहास आहे, तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे दरवाजे, बांधकाम कसलंय. आज असं बांधकाम आपल्याला कुठेही पाहायला भेटणार नाही. आणि तिथली सिस्टीमसुद्धा खूप छान होती ऑनलाईनची, जास्त वेळ कुणाला थांबायची गरजही येत नव्हती. आणि हे पहा रणगाडे वगैरे, काय म्हणजे वस्तू आपल्या तेव्हाचं ना, आजकाल आपल्याला हे नाहीच. म्हणजे आपला इतिहास म्हणजे एकच नंबर म्हणायला हरकत नाही. तर स्वराजला पण ह्या गोष्टी दाखवायच्या होत्या. तर चला फायनली आलेलो आहोत. आणि आतमध्ये गेल्यानंतर लिटरली एवढी छान गार हवा, एवढे छान झाडं, एवढं छान गार्डन, तर ना मनाला अगदी प्रसन्न करून गेलेले, मनाला मोहन टाकणारं होतं ह्या सगळ्या गोष्टी. तर चला आता आपण जाऊयात वरती, काय आहे काय नाही पाहूयात. तर हे पहा, या पायऱ्या वगैरे सुद्धा हाईट खूप आहे ॲक्च्युली जायला वगैरे. आणि हा आपले जुने दरवाजे, त्याच्या कड्या वगैरे जर पाहाल ना तुम्ही तर केवढ्या धंदाकट होत्या, निबार होत्या एकदम. आणि ह्या पायऱ्या चढताना ना खूप धाप लागत होती मला, तर उतरताना पण तेवढाच त्रास होत होता कारण त्यांची जी लेंथ होती ना ती खूप मोठी होती. पण बिलकुल गरम होत नव्हतं कारण दगडात बांधकाम एकदम जाड असं गोष्टी होत्या सगळ्या. आणि वरती आल्यानंतर एवढा छान व्ह्यू, म्हणजे अगदी अशी फिलिंग आली की राजा राणीसारखं मस्त वरतून आपण आपल्या प्रजेला बघतोय, खाली मस्त गार अशी हवा आणि मस्त आपला फ्लॅग मस्त असा लहरतोय हवेमध्ये. एवढी छान हवा येत होती, थंडगार अगदी. आणि सारे पर्यटन मस्त त्या हवेचा आनंद घेत होते, छान छान फोटोशूट करत होते. प्रत्येकजण आपल्या आपल्या याच्यात बिझी होता. आम्हीही फोटोशूट केले, आम्हीही फोटो काढले, पण वरती जाऊन ना ॲक्च्युली ऊन झालेलं होतं, सो फोटो तेवढे क्लिअर नव्हते. आणि ह्या जागेवरती आल्यानंतर वेगळं फील झालं, कुठेतरी मनाला टच झाला. आणि तुम्ही पाहू शकता की हा व्ह्यू अगदी मनाला म्हणजे मनमोहक, पहिल्याच त्या निसर्गाच्या प्रेमात पडेल. आणि मग मला कुठेतरी मनाला वाटलं की खरंच आपण कधीतरी वेळ काढून ना निसर्गाच्या सानिध्यात जायलाच पाहिजे. आणि हे जे निसर्गाचं प्रेम आहे ना ते आपण ना म्हणजे जाणून घेतलं पाहिजे की निसर्गाचं रूप काय आहे, काय हा निसर्ग आहे, केवढी देवाची कृपा म्हणायची ना. एवढं छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हा व्ह्यू नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही छान चला 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 आता कुठे मस्त इतकी छान हवा सुटली, पहा ना कसला निसर्ग वाटतोय भारी, केवढं बांधकाम मी बाप रे बाप. सगळ्यात जास्त हवा ना इथे खूप छान येते. आणि हा व्ह्यू पहा इथून कसा दिसतोय मस्त, शनिवार वाड्याचा पुढचा व्ह्यू आहे हा. तर चला मग आम्हीही थोडेसे फोटोशूट केले इथे आणि मस्त सगळं व्ह्यू पाहिला, छान आनंदही घेतला. आणि जो काही शनिवार वाडा आहे पूर्ण सर्कलमध्ये आहे. सो चला आता आपण पूर्ण सर्कल मस्त फिरून येऊया, एन्जॉय करूया, निसर्गासोबत राहूया, निसर्गाचा आनंद घेऊया. तर चला फ्रेंड्स.
जे हे सिमेंटचं गोल गोल दिसतंय ते काय आहे माहीत नाही. मे बी असं वाटतं की खाली अशी रूम वगैरे एक असू शकते, कारण दिसतात नाही तर तसं दिसतंय. त्यावरती तारा वगैरे टाकलेल्या, म्हणजे कोणीवरती चढू वगैरे नाही, पडू वगैरे नाही म्हणून. तर स्वराज विचारत होता मम्मी ते काय आहे, तर सो ते मलाच माहीत नाही. तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंट करून. काय की मया अलगच आहे. बाकी छान सगळ्या टाइम पूर्ण येलो येलो फ्लावर्स आहे. एवढं भारी वाटतं ना तुमचे पाहायला सुद्धा. निसर्गापुढे सगळं काही फिक्क आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आता तिथं कचरा कुंडी, चला. फ्रुट्स आहे मस्त. हो खूप सारे. स्वराज किती हॅप्पी झालाय. घे म्हणतो मम्मा घे. ओके चला चल पिल्लू. अरे हे वड आहे वड, आणि ते जॅक फ्रूट वेगळे. हे लाल लाल वडाच आहे. तो म्हणतोय पिकलेत बघ. चला बेबी. चला टेंटवर. चला अशा प्रकारे सर्व शनिवारवाडा आपला मस्त फिरून झालेला आहे. आणि आत्ता आपण आलेलो आहोत पुण्यात, म्हणजे गणपतीचे दर्शन करायचे नाही असं होऊ शकत नाही. सो चला आता यानंतर आपण जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तर चालता चालता पुढे मँगो ज्यूसवाला होता, सो थोडं ऊन लागलेलं, म्हटलं चला मँगो ज्यूसचा एन्जॉय करू. सो आम्ही इथे तिघेही मस्त ज्यूस पित आहोत. आता ज्यूस पिल्यानंतर आपण लगेचच पुढे निघणार आहोत आणि आम्ही आलो इथे. आपण पोहोचलोय आता मंदिराच्या बाहेर. आता मस्त दर्शन घेऊयात. तर खूप सारी गर्दी होती, कारण आम्ही आलेलो होतो शनिवारी आणि बऱ्यापैकी शनिवारवाड्यातही गर्दी होती आणि गणपती दर्शनासाठी सुद्धा खूप मोठी लाईन लागलेली होती. सो या बोललेले की अहो की मुखदर्शनच घेऊया, पुढे खूप मोठी लाईन आहे. पण म्हटलं नाही, आलोय, वेळ पण आहे आपल्याकडे, तर आपण दर्शन घेऊनच जाऊया. सो मग आम्ही इथे चप्पल काउंटरला चप्पल वगैरे काढून ठेवल्यात आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर मे बी शूटिंग करता येईल नाही माहीत नाही, कारण कॅमेरे बंद ठेवण्याचे त्यांनी बोर्ड वगैरे लावलेले आहेत. सो आपण पण ते नियम पाळूयात आणि चला आता मस्त गणपती बाप्पाचे दर्शन करूयात पहिल्यांदा. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. गणपती बाप्पा सगळ्यांना मस्त सुखी ठेव, सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दे, सगळ्यांचे विघ्न दूर कर आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच छानसा दिवस घेऊन या. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर घ्या ना देव बाप्पाचे दर्शन. चला व्हिडिओच्या माध्यमातून का होईना गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. दुपारचं 2चं ऊन झालेलं आणि आता आम्ही पुन्हा शनिवार वाड्याकडे गाडी पार्किंग केली होती. सो तिकडं निघालो होतो आणि मी यांना म्हणायचे की लाल महलला जायचं आहे आपल्याला, पण ॲक्च्युली मलाही माहीत नव्हतं लाल महल कुठे आहे. आणि आम्ही जस्ट चालता चालता यांचं लक्ष गेलं आणि ते म्हटले अश्विनी इथे लाल महल आहे. मग सो फायनली आम्ही लाल महलला सुद्धा गेलो.
तर खूप छान वाटलं. लहान महलचे जे जास्त इतिहास मला माहीत नव्हता, पण तिथं गेल्यानंतर थोडंसं वाचल्यानंतर समजलं की तिथे शिवाजी महाराजांनी, जिजामातांनी यांनी नांगर वगैरे हाकून ती भूमी प्रसन्न केली, ती पावन केली ती सोन्याचा नांगर हाकून. सो तिथे तेच दृश्य आहे. बाहेर जर गेला तुम्ही तर तिथे मस्त बैल ओढताना शिवाजी छत्रपती महाराज आणि जिजाऊ माता दाखवलेल्या आहेत. आणि आतमध्ये जिजाऊ मात्यांची प्रतिमा मूर्ती वगैरे आहे. त्यानंतर फोटो स्वरूपात तिथं सगळं मस्त असं छान चित्रां स्वरूपात दाखवलेलं आहे की कसं इथे काय काय घडलं, कसं घडलं, या सगळ्या गोष्टी तिथे लावलेल्या आहे. सो खूप छान वाटलं तिथं गेल्यानंतर. पुन्हा आपला जुन्या इतिहास थोडासा ताजा झाला. आणि लाल महल त्याला नाव का दिलं असेल हे माहीत नाही, पण त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते खूप छान आणि खूप मस्त होतं. आतमध्ये सुद्धा खूप प्रसन्न असं वातावरण होतं. बसल्यानंतर थंड अशी हवा होती आणि खूप सारे पर्यटक प्रेक्षक मस्त फोटोसुद्धा काढत होते. सगळे एन्जॉय करत होते. आम्हीही एन्जॉय केला, थोड्या वेळ बसलो. आणि सो त्यानंतर मग आपल्याला जायचं होतं ती म्हणजे सारसबाग. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वरासाठी नवीन होत्या. त्याला मी पहिल्यांदाच आम्ही घेऊन हिंडत होतो. सो येथे एवढं तापलेले होते, दगड खूप पाय भाजत होते प्रमाणाच्या बाहेर. आणि स्वराज ह्या गोष्टी पाहून खूप हॅप्पी होता. त्याला सारसबाग म्हणजे त्याला असं वाटलेलं की गार्डन वगैरे सारखं खेळायचं वगैरे, पण त्याला माहीत नव्हतं की सारसबाग म्हणजे काय आहे. आणि मी सारसबागला याआधी गेलेली होते, पण तिथल्या मंदिरात मी कधी गेलेली नव्हते. सो पहिल्यांदा आम्ही मंदिरात जाणार आहोत सारसबागच्या. तिथे देवाचं दर्शन घेणार आहोत. तिथेही गणपतीचंच मंदिर आहे. काय तर आता पहिल्यांदा आपली बाईक घेऊया. जाता जाता मस्त इथे लस्सी दिसली, तर अहो आणि स्वराज यांनी लस्सीचा मस्त आनंद घेतला. आणि त्यानंतर आता मी जी काही आपली स्कूटी पार्किंग केलेली आहे तर तिथे येऊयात, स्कूटी घेऊयात आणि मग इथून आपण जाणार आहोत. तर चला फायनली सारसबागमध्ये आलेलो आहोत. अहो पार्किंग करत आहेत गाडी. ॲक्च्युली ना सारसबाग आत्ता आहे ना दुपारची वेळ होती, सो पूर्ण बंद होतं, फक्त मंदिरच चालू होतं. आणि त्यामुळे ना पूर्ण बागेमध्ये शांतता दिसत होते, कारण गेट वगैरे लावलेले होते. आणि सो खूप सारे कपल ना इथे बसलेले होते. आम्हाला जायलाही जागा नव्हती. आणि ही लहान मुलं बघतात ना तर कुठेतरी मलाही असं वाटलं की म्हणजे नाही असं बसायला पाहिजे. सो मंदिरात पोहोचलेलो आहोत. चला मग आता दर्शन घेऊया आणि इथेच थोडा वेळ आम्ही आराम करणार आहे, कारण खूप बाहेर ऊन लागलं. आणि त्यानंतर हॉटेल्स वगैरे अगदी आम्ही गार्डनच्या एका दुसऱ्या बाजूला होतो आणि हॉटेल्स दुसऱ्या बाजूला होते. सो तिथेच बसूयात आता थोडं तर मस्त आम्ही इथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आणि इथे पहा खूप सारे जे लोक आले ते मंदिरातच बसलेले होते, कारण बाहेर खूप सारं ऊन होतं. आणि नंतर आम्ही ना पुढे गेलो जेवणासाठी, पण काही दिसलं नाही व्यवस्थित. सो मग आम्ही तिथून डायरेक्ट निघलो. आणि जो काही आपला निसर्ग मिसळ हाऊस आहे रावेतमध्ये तिथे येऊन पोचलो. आणि मस्त आता आम्ही आमच्या आवडीची झणकेदार चटपटीत मिसळ खाऊन व्लॉगचा शेवट करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा छानशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड्स.